प्राजक्ता रत्नशिव निंबाळकर, मयत रत्नशिव निंबाळकर यांची पत्नी बोलते. तर 12 मार्च रोजी बुधवार होता. सकाळी ते नंदेच्या मुलाला सोडायला आदरकीला गेले आणि आदरकीवरून येताना पाठीमागून कारने धडक दिली आणि धडक दिल्यावरती ती खाली पडल्यावरती मग त्यांना दत्तात्रय व्यंकट निंबाळकर उर्फ काका यांनी गाडीतून बाहेर येऊन त्यांना कोयत्याने वार केले आणि वार केल्यावरती आम्ही घरी होतो सगळे. आम्हाला काही समजलं नाही की आम्हाला सांगितलं बाहेरच्या माणसांनी की ॲक्सिडेंट झालाय, हा ॲक्सिडेंट आहे म्हणून आम्ही घरीच थांबलो. सारखी फोनवर आमचं चाललेलं की आहे का बरं. मग आम्हाला म्हटले नका येऊ फलटणला, तुम्ही घरीच थांबा, त्यांना पुण्याला नेणार आहेत म्हणून. आणि संध्याकाळपर्यंत आम्हाला कळलंच नाही, पण त्यांचं सकाळी 12लाच मृत्यू झालेला हॉस्पिटलमध्ये. तरी आम्हाला समजलं नाही. मग उशिरा कळालं की हा खून आहे, त्यांना वार केले म्हणून. नंतर आम्ही दमानिया ताईंकडे गेलो. 4-5 दिवसांनी आम्ही अंजली दमानियांकडे गेलो आणि तिथं गेल्यावरती ताईंनी आम्हाला भरपूर सपोर्ट केला. मग जरा आरोपीच्या शोधाला पण जरा गती आली आणि तिथून आल्यावरती आम्हाला प्रोटेक्शन पण मिळालं. आमच्या 2 दिले त्यांनी आणि माझे दीर पुण्यात राहतात, त्यांना पण एक पोलीस त्यांच्यापाशी पण ठेवला. आणि नंतर आम्हाला भेटायला आमदार सचिन पाटील आणि रणजित दादा यांनी सगळ्यांनी घरी येऊन आम्हाला धीर दिला आणि पोलिसांनी पण तशी भरपूर मदत केली. त्यांनी पण आरोपीला शोधण्यासाठी भरपूर पथकेही पाठवली. त्यांचा पण फुल सपोर्ट आहे. पोलिसांची पण भरपूर मदत आहे आम्हाला. आणि पोलिसांनी पण 1 लाखाचं बक्षीस ठेवलंय आरोपीला शोधण्यासाठी. तर सगळ्यांनी माझ्या नवऱ्याला न्याय मिळावा म्हणून मला साथ द्यावी. माझी लहान मुलं आहेत. एक 7 वर्षाचा आहे, एक 2.5 वर्षाचा आहे. तर माझ्या नवऱ्याला न्याय मिळवून द्या तुम्ही. तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे माझ्या नवऱ्याला न्याय मिळवून देतील, त्यांच्यावर माझा विश्वास आहे आणि त्यांनी माझ्या नवऱ्याला न्याय मिळवून द्यावा. तर एवढं बक्षीस एवढं त्यांनी ठेवलंय, तर सगळ्यांनी त्यांना साथ द्यावी, पोलिसांना पण. एवढीच माझी अपेक्षा. गावात पण मीटिंग झाली, तर मीटिंगला फक्त घरातल्याच महिला होत्या, बाहेरच्या कोणच महिला नव्हत्या. तर असं सगळ्यांनी जर साथ दिली तर न्याय मिळायला वेळ लागणार नाही. आणि माझ्या बाबतीत असं झालंय, हे कोणाच्याच बाबतीत होऊ नये. कुणाला जर त्या आरोपीची माहिती असेल गावात, मित्रांना, गावकऱ्यांना, कोणाला जरी माहिती असेल तर सुशील भोसलेंशी संपर्क साधून ते तुमचं नाव पण कोणाला सांगणार नाहीत, गुपित नाव ठेवणार आहेत. तर न्याय मिळवायचा असेल तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही जाऊन त्यांना माहिती द्या गपचूप. आणि माझ्यावर अशी वेळ आली, अशी कुणावरच वेळ येऊ नये. एवढी वाईट वेळ कोणावरच येऊ नये, माझ्यावर आली. तुम्ही त्यामुळे अन्याय होतोय, हा अन्याय आहे. तर तुम्ही माहिती असेल तर सांगा. मी त्या कुटुंबाची सून नाही, तर सगळ्या गावाची सून आहे. माझ्यावर अन्याय झालाय, हा तुमच्यावर होऊ नये. त्यासाठी सगळ्यांना, कुणाला जर माहीत असेल तर सगळ्यांनी सांगा. आणि ज्या ठिकाणी हे झालंय त्या ठिकाणी बरीच लोक होती, सगळ्यांना कोणी बघितलंय ते भीतीनं सांगा, नाही तर सांगा. तुमच्यावर पण कोणती पण वेळ, माझ्यावर वेळ आली, माझी विनंती तुम्हाला हात जोडून की माझ्यावर वेळ आली अशी कोणावर वेळ येऊ नये. आणि तो जाताना सांगून गेलाय की मी अजून तिघांना मारणार आहे. तर हे सगळ्यांना गावात माहित आहे, आधीच माहित होतं. जेव्हा आमची अशी घटना घडली तेव्हा सगळी भेटायला घरी येणारी सांगायला लागली की आम्हाला हे आधीच माहित होतं. तर त्यांनी आधी जर ही गोष्ट सांगितली असते आमच्या घरी येऊन, तर आम्ही काहीतरी करू शकलो असतो ना, पोलिसांपर्यंत पोहोचलो असतो, असं झालं नसतं. मग त्यांनी आधी जर आम्हाला सांगितलं असतं तर
तो तिघांना मारणार आहे हे आधीच सगळ्यांना गावातल्यांना माहित होतं. तर त्यांनी आम्हाला घरी येऊन सांगायचं किंवा पोलिसांना भेटायचं, आम्ही काहीतरी करू शकलो असतो, आमच्या व्यक्तीचा जीव वाचला असता ना. तर अजून दोघांना त्यांनी धमकी दिली, आम्ही दोघांना अजून मारणार आहे. तर माझ्यावर जी वेळ आली ती त्यांच्यावर येऊ नये म्हणून काय कोणाला गावात माहीत असेल तर पोलिसांशी संपर्क साधा, एवढीच माझ्या हात जोडून तुम्हाला विनंती. आणि माझ्या नवऱ्याला न्याय मिळवून द्या.